नमस्कार. आपण मागच्या आठवड्यात यतु धर्मस्ततो जय त्याचं प्रथम चिंतन पाहिलेलं होतं आणि त्या चिंतनामध्ये आपण प्रथम देवशयनी एकादशीच्या बाबत विचार केलेला होता की भगवंत झोपतात, परंतु भगवंत कधी झोपतात, केव्हा झोपतात ह्याबाबत आपण सगळा विचार केलेला होता. आणि तेव्हा हा विचार आपण मांडलेला होता की शुभेच्छा, आपल्या ऋषीमुनींनी जो शुभेच्छा हा शब्द दिलेला आहे तो शुभेच्छा कोणत्या अर्थानं कशासाठी वापरण्यात येतो हा भाग तिथे शेवटी आपण एंड केलेलं होतं. या पार्श्वभूमीनुसार मागच्या वेळेस मी देवशयनी एकादशीचा जो विषय होता त्यातलाच जो एक शेवटचा धागा आपण घ्यायचं झालं तर जसं सुयोग्य संतती असेल तर आई वडील निश्चिंत झोपू शकतात, त्याचप्रमाणे भगवंत झोपतात याचा अर्थ त्यांना मानवावरती, मनुष्यावरती पूर्ण विश्वास आहे की हे जे संपूर्ण सृष्टी मी त्याच्या ताब्यात दिलेली आहे तो व्यवस्थित सांभाळेल, तो व्यवस्थित समजून घेईल आणि समजून घेण्याचा प्रयत्न करून त्यांना जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे तो मार्गक्रमण करेल. ही भूमिका आपल्या ऋषीमुनींनी एक रम्य कल्पनेतून आणि कल्पनेद्वारा देवशयनी एकादशीतून दिलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीनुसारच आपल्या ऋषीमुनींची जी शुभ इच्छा होती की येणारी पिढी, येणारे मनुष्य यांनी हे संपूर्ण सृष्टी समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या भूमिकेतून चातुर्मास हा जो दिलेला आहे आणि चातुर्मासाची सुरुवात जो देवशयनी एकादशीपासून झाली होती आणि ते समजून घेण्याची शुभ इच्छा आपल्या ऋषीमुनींची होती. परंतु आज आपण शुभ इच्छाचा वापर कोणत्यासाठी आणि कोणत्या पद्धतीने करतो हा भाग महत्त्वाचा आहे. ते खरोखरीच आपल्या परंपरेनुसार आपण त्याचा वापर करतो आहोत का आणि शुभेच्छा म्हणजे नेमकं काय हा भाग त्यातला महत्त्वाचा आहे. शुभेच्छा हा शब्दशः फोड आपण केली की शुभ अधिक इच्छा हा इतका शब्द होतो. परंतु आज आपण कोणाचा जन्मदिवस असेल, कोणाला नंतर मातृदिवस, हे दिवस वेगवेगळे डे साजरे केले जातात आणि प्रत्येक वेगवेगळे डे साजरे करत असताना आपण शुभेच्छाचा वर्षाव करीत असतो. मग त्या पार्श्वभूमीनुसार शुभेच्छा समजण्यापूर्वी आपण जे दिवस किंवा हे आपण समजतो किंवा म्हणजे शुभेच्छा आपण पाठवतो त्यामध्ये दोन फॉर एक्झाम्पल म्हणून बघूया की मातृदिन आणि पर्यावरण दिन. मातृदिन म्हणून आणि पर्यावरण दिन आणि असे वेगवेगळे पॅरेंट्स डे आहेत, फॅमिली डे आहेत, हे डे आहेत, ते डे आहेत आणि ते सगळे सेलिब्रेट करत असतो. आता मुळात जर बघायचं झालं तर मातृदिन किंवा मदर्स डे, मातृदिन म्हणण्यापेक्षा पण मदर्स डे जो आहे किंवा आपल्या संस्कृतीमध्ये किंवा हे दिवस एखादा दिवस साजरा करण्याची पद्धत नसून एक उत्सव, एक सण आणि ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते साजरे करण्याची पद्धत आहे आणि ती परंपरा आहे. आणि त्या पार्श्वभूमीनुसार आपण फक्त मदर डे हा जो सेलिब्रेट करत असेल तर त्याची सुरुवात कुठून कशी झाली हे आपण पाहणं महत्त्वाचं ठरतं. याबाबत बऱ्याचशा मान्यता आहेत की मातृदिनाची किंवा मदर्स डेची सुरुवात कुठून कशी झालेली आहे. कोणी बऱ्याच ठिकाणी अमेरिकेतून झाली, काही ठिकाणी ग्रीसमधून झाली असं म्हटलं आहे. पण ज्या ज्या ठिकाणातून झालेली आहे त्यानंतर संपूर्ण जगभरात हा जो मदर्स डे आहे तो सेलिब्रेट केला जातो. आणि त्या पार्श्वभूमीनुसार सुरुवातीला जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये व्हर्जिनिया या स्टेटमध्ये ॲना जार्विस म्हणून एक लेडी होती. ॲना जार्विस ही लेडी जी होती त्या लेडीचं तिच्या आईवरती भरपूर प्रेम होतं, त्यामुळे तिनं लग्न देखील केलं नाही आणि आईच्या मृत्यूनंतर त्यांनी आईबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी मदर्स डेची सुरुवात केली. हा तिथले सुरुवातीची ती अमेरिकेमधून स्टोरी. तदनंतर अमेरिकेमध्ये 1914 साली वुड्रो विल्सन, तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन होते, त्यांनी 9/5/1914 रोजी प्रत्येक मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मदर्स डे सेलिब्रेट करायचं असा एक नियम केला.
नियम किंवा कायदा केला हे अमेरिका. अमेरिकेने हा कायदा केल्यानंतर जवळजवळ संपूर्ण जगातील बऱ्याच राष्ट्रांनी बऱ्याच देशांनी मदर्स डे करायला सुरुवात केली. त्यानंतर जर आपण बघितलं तर ग्रीसमध्ये हा डे साजरा केला जात होता. त्यांची मान्यता अशी आहे की जे तिथं म्हणजे आईवरती त्यांनी भरपूर प्रेम करतात, आईवरती भरपूर प्रेम करत असताना तिथं जी ग्रीक देवता आहेत त्या ग्रीक देवताची आई शेबेके ह्यांना कृतज्ञता किंवा मग त्यांना आदर देण्यासाठी ती लोक मदर्स डेला साजरे करायचे. ग्रीसमधून ग्रीक देवता ह्याच्यासाठी ती लोक मदर्स डे सेलिब्रेट करू लागले. त्यानंतर युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग डे युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग डे म्हणून साजरा करू लागले. त्यानंतर मग चीनमध्ये ते गुलजारचं फूल जे येतं ते फूल देण्याची तिथं प्रथा आहे आणि त्या प्रथे आणि परंपरेनुसार त्या दिवशी ते फुलं देऊन ते शुभेच्छा व्यक्त करू लागले. परंतु 1997 मध्ये ते ग्रामीण भागात ज्या आर्थिकदृष्ट्या तवंगर असलेल्या माता असतात त्यांना त्यांनी भेटण्याची प्रथा सुरू केली आणि ते आईची भेट घेऊ लागले. त्यानंतर थायलंडमध्ये राणीच्या वाढदिवसात थायलंडमध्ये राणीचा वाढदिवस झाला आणि त्या पार्श्वभूमीनुसार युरोप, ब्रिटन झालं, चीन झालं आणि थायलंड या सगळ्या ईसाई समाजामध्ये वर्जिन मेरी आता थोडक्यात अमेरिका, ग्रीस, युरोप, ब्रिटन, चीन, थायलंड असं वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये ह्याप्रमाणे मातृदिनची सुरुवात परंपरा पाश्चिमात्य राष्ट्रातून सुरुवात झाली. आता इथं एना वर्जिसनी ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस तिच्या आईबद्दल तिला प्रेम होतं. इथं त्यानंतर मग तो कायद्यामध्ये रूपांतर झालं. त्यानंतर मग हे ग्रीस देवता म्हणा, त्यानंतर युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग डे म्हणतात, चीनमध्ये नंतर फूल देण्याची पद्धत आहे, थायलंडमध्ये राणीच्या वाढदिवसाबद्दल, ईसाईमध्ये वर्जिन मेरीमध्ये म्हणतात. ह्या सगळ्या ह्याच्या बाबतीत हे जे सगळे आहेत ही परंपरा आहे. ह्या सगळ्या राज्याची किंवा ह्या सगळ्या देशाची ही परंपरा मदर्स डे म्हणून सेलिब्रेट करायची सुरुवात केली. ओके, आता हे त्या राज्यातील परंपरा आहे. काही ठिकाणी नंतर मग ते व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या आधारात, काही व्यक्तीनंतर मग ते जे देवता असेल त्यांच्या आधारात, तर काही ठिकाणी राणी असतील त्यांच्या आधारात, ह्या अनुषंगाने सुरू झाले. थोडक्यात मग ती व्यक्ती मयत झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर मग ठराविक एखादं स्टेटस असेल त्या दृष्टिकोनातून झाली, तर ती त्यांची परंपरा झाली. पण ही भारतीयांची परंपरा आहे का? भारताची परंपरा काय आहे की आपल्यामध्ये मातृदिन साजरा केला जात नव्हताच का? आपल्याला आईबद्दल रिस्पेक्ट देण्याची पद्धत नव्हतीच का आपल्याकडे? जेणेकरून आपण पाश्चिमात्य राजस्व आहे असं घोषणा स्वीकारलं आणि 5 मेला आणि 2 मे या दिवशीचे संपूर्ण राष्ट्र साजरा करतं. त्यानुसार म्हणजे संपूर्ण जगभर आपण पाठवू लागलो. ते पाठवण्याबद्दल काही दोष नाही, ते पाठवू. परंतु आपली परंपरा आहे, ती आपली परंपरा विसरून आपण जे पाठवतो ना, हे सगळ्यात धोकादायक आहे. इथं म्हणजे आपली जी आहे, आपली परंपरा काय आहे? मातृदिनाच्या दिवशी भारतीय परंपरा,
भारतीय परंपरामध्ये आपल्याला आपण म्हणतोय मातृदेवो भव. मातृदेवो भवची सुरुवात आहे, म्हणजे आपण देवता म्हणून त्यांना सुरुवातीपासून कंटिन्यू ठेवलेला आहे, मानलेला आहे. आणि रोज नमस्कार करणं, ही आपली आई, वडील आणि गुरु बद्दल परंपरा आहे. आता ह्या ज्या परंपरा आहेत, ह्या परंपरेला आपण मानतो का? कारण काही काही ठिकाणी आता मातृदेवो भव म्हणा किंवा नंतर मुलांनी आई वडिलांना रोज सकाळी उठून नमस्कार करायला पाहिजे, संध्याकाळी नमस्कार करायला पाहिजे. आणि ह्या ज्या नमस्काराची जी पद्धत आहे, ती आपली जी परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला नकोशी वाटते. काही काही लोकांचा युक्तिवाद असतो की नमस्कार कर म्हणजे पायाच पडायला कशासाठी आवश्यक आहे? जर आपण पाया न पडता आपल्या मनात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट असेल तर पुरे. त्यांना नमस्कार कशासाठी करायला पाहिजे? आणि आई वडिलांची पाहिजे ते आपण सगळं देतो आहोत. ही परंपरा भारतीयांची जी मातृदेवो बद्दल आता जी बदललेली आहे, ती बदलली कशामुळे? तर हे जे आपण म्हणजे स्वीकारलं त्यामुळे, आणि आपली परंपरा आपण समजून घेतलो नाही म्हणून. आता इथं जो भाग साधी एक गोष्ट सांगू की माझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या शक्तीबद्दल प्रेम आहे, तर ते माझ्या मनात आहे, तर बाकी लोकांना दाखवण्याची गरज काय आहे? अशी लोक म्हणतात. नमस्कार करून लोकांना दाखवण्याची गरज काय आहे? तर मग हे मातृदिनाबद्दल जर तुमच्याबद्दल प्रेम असेल तर लोकांना मेसेज पाठवून सेलिब्रेशन करण्याची गरज काय आहे? हा दुसरा प्रश्न येतो. आणि दुसरा भाग जो इथं, हे व्यक्ती मयत झाल्यानंतर ह्यांच्या परंपरा सुरू झालेल्या आहे. मग आपल्याकडे व्यक्ती मयत झाल्यानंतर मग श्राद्ध जो भाग आहे, तो श्राद्ध तो कंटिन्यू आहे की मग श्राद्ध आपल्याला थोताळ वाटतं, बाकीचे नमस्कार करणं आपल्याला नकोसं वाटतं का? तर आपली जी विचारधारा आहे, ती संपूर्ण विचारधारा न कळत पाश्चिमात्य राष्ट्राशी जोडली गेलेली आहे. आणि आपल्या परंपरेशी न कळत आपण विभक्त होऊ लागलेलो आहोत. आणि ह्या भूमिकेतून ज्यावेळेस कोणतंही प्रेम आपण म्हणत असेल की माझं प्रेम आहे, पण एक गोष्ट पक्की आहे की माझं प्रेम जे असेल, माझं प्रेम कृतीद्वारा व्यक्त होत असतं. कधीही माझं मस्त तुमच्याकडे प्रेम आहे आणि आपण कुठली कृती करत नसेल तर त्या प्रेमाला काही अर्थ नाही आहे. फॉर एक्झाम्पल म्हटलं, समजा पती पत्नी असेल तर ते पती पत्नी एकमेकांना खुश करण्यासाठी एखादी वस्तू घेऊन देणं, त्यांना आवडीची वस्तू एखादी देणं घेणं, आणि नंतर मग त्या दोघांच्या मध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी जी कृती आहे, ती कृती वैवाहिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि जर ती कृती नसेल तर वैवाहिक जीवनाला कुठलाही अर्थ नाही आहे. मग त्याचप्रमाणे आई आणि मुलगा किंवा म्हणजे मातृत्व, पितृत्व आणि त्याच्याबद्दल जे रिलेशन्स आहेत, त्याच्याबद्दल जे भावपूर्णता आहे, ज्यावेळेस भाव असतो तर भाव कृतीद्वारा व्यक्त करायचा असतो. आणि कृतीद्वारा व्यक्त करत असताना ते पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीबद्दल असतो, आणि त्या दोघांच्या मधील तो भाव आहे ते जगाला दाखवण्याची आवश्यकता नसते, अशी आपली संस्कृती म्हणते. आणि त्या भूमिकेतून ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता मातृदिनच्या दृष्टिकोनातून नंतर पुढचा समजा एखादी गोष्ट झाली तर आपल्या संस्कृतीने भूमातेला पण आई मानलेला आहे, नंतर भारतला पण माता मानलेला आहे, भारत माता, भूमाता. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे भारत माता, भूमाता, ह्याच्याबद्दल आपण कधी विचार केला का? मातृदिनाच्या दिवशी आपण सेलिब्रेट करत असेल, पण त्याच्याबद्दल आपण विचार केला का? भारत माता आणि भूमाता आणि भारत माता. आता हे भूमाता किंवा भारत माता आला की ऑटोमॅटिकली तो विषय आला पर्यावरण दिन. कारण पर्यावरण दिन हा साजरा करण्याची पद्धत कधी सुरुवात झाली तर 5/6/1973 साली युनायटेड नेशनमध्ये हा ठराव पारित झाला की आपण आता 5/6 पर्यावरण दिन म्हणून साजरा करू. आता हा पर्यावरण दिन म्हणून ज्यावेळेस साजरा करण्याचा दिवस निश्चित केला गेला, त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. कारण हा जो पिरियड आहे तो 1993 हे 73 किंवा म्हणजे 70चं दशक जे होतं किंवा त्याच्या अगोदरचं, ते पाश्चिमात्य देशामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन
हे तिथं म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात झालेली होती आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम हे दिसू लागलेले होते आणि ते दुष्परिणाम दिसू लागल्यानंतर मग त्यांना वाटलं की फक्त आपण म्हणजे निसर्गाचं दोहन करत असेल तर आपल्या मानवी जीवनासाठी पण ते धोकादायक आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचं आपण जतन करणं आवश्यक आहे. हे पर्यावरण जतन करणं आवश्यक आहे. त्या भूमिकेतून हे 1973 साली सगळे पर्यावरण दिन म्हणून साजरे केले गेले आणि संपूर्ण जगामध्ये जे प्रदूषण प्रतिबंधक कायदे केले गेले आणि त्या पार्श्वभूमीनुसार आपल्याकडं प्रिव्हेन्शन ऑफ एअर पॉल्युशन अँड वॉटर पॉल्युशन ऍक्ट 1974 एअर आणि वॉटर पोल्युशन प्रिव्हेन्शन ऑफ द एअर आणि वॉटर पोल्युशन ऍक्ट 1974 साली भारताने पण इनॅक्ट केले आणि भारतामध्ये पण ते प्रतिबंधित कायदे लागू केले गेले. सांगण्याचं तात्पर्य इथं जे हे पर्यावरण दिन साजरा केला गेला त्याच्या मागे भाव आहे का निसर्गाबद्दलचा? तर नाही. त्याच्याबद्दल निसर्गाबद्दल भावापोटी किंवा त्यांच्यावरती प्रेमापोटी केलं गेलं नाही आहे, परंतु निसर्ग बिघडत आहे किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशनला चालना देण्यासाठी आणि जे दुष्परिणाम दिसत आहे त्यामुळे त्यांना आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे हा भाव तिथं होता. भाव होता. आपण भावाभावामध्ये जो फरक आहे त्या भूमिकेतून ते इथं पर्यावरण दिनाची सुरुवात झाली आणि पर्यावरण दिनाची सुरुवात झाल्यानंतर हे कायद्याच्या रूपात ते पोल्युशन ऍक्ट आला प्रिव्हेन्शन पोटी आणि पर्यावरण दिन एक दिवस आपण साजरे करू लागलो. परंतु आपल्या संस्कृतीने पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा नंतर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय दिलेला आहे तर सण आणि उत्सव या माध्यमातून दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्या भारतीय परंपरेनुसार यातले हे जे आहेत तर ह्याच्यामध्ये आपले जे वेगवेगळे सण दिले तर ह्याच्यात नागपंचमी, वट सावित्री, नारळी पौर्णिमा, त्यानंतर मग कोकिळा व्रत, ह्या प्रकारे वेगवेगळे सण आणि वेगवेगळे उत्सव ते आपल्याला दिले गेले. आता नागपंचमी, वट सावित्री, नारळी पौर्णिमा, कोकिळा व्रत असे म्हणजे हे फक्त उदाहरण म्हणून आपण घेतोय, पण असं वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळे व्रत आणि उत्सव ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला दिले गेले. आता हे चातुर्मासामध्ये आपल्याला जे व्रत दिले गेलेले आहेत हे पर्यावरण आपल्याला कशा प्रकारे पूरक आहे, मनुष्य जीवनासाठी पर्यावरण किती आवश्यक आहे आणि पर्यावरणामुळेच किंवा निसर्गामुळेच माणसाचं अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी इथं हे सगळे उत्सव दिले गेले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि पोळा, बैल पोळा जो येतो तो पोळा जमवतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्या संस्कृतीने वृक्षात वासुदेव छोडमा रणछोड म्हणजे वृक्षामध्ये तुम्ही वासुदेव पहा हा दृष्टिकोन दिलेला आहे. आणि सिन्स सुरुवातीपासून आपल्या ऋषीमुनींनी जे वृक्ष दिलेले आहेत आणि वृक्षाकडे जर आपण वासुदेव म्हणून पाहत असेल तर त्यांच्याकडं एक जे वापरण्याची भोगदृष्टी आहे ते भोगदृष्टी कमी होते आणि त्या भोगदृष्टी कमी व्हावी आणि ते आपल्याला कसे उपयोगी आहेत. आता नागपंचमीमध्ये नाग आपल्याला काय उपयोग होतो कसं आहे तर त्याला क्षेत्रधर म्हणून नाव दिलं गेलंय. कारण जर शेतामध्ये म्हणजे आपल्या उंदराचं प्रमाण वाढलं आणि जर नागाने ते उंदर खाल्ले नाही तर संपूर्ण अन्न नष्ट होतं आणि अन्न नष्ट झालं की आपल्याला जीवन शक्य होणार नाहीये. त्याचप्रमाणे वट सावित्री, वृक्ष, नारळी पौर्णिमा, समुद्र म्हणजे दर्या, त्यानंतर मग हे पक्षी आले, कोकिळा व्रत, बैल पोळामध्ये शेतीसाठी आता साधनं आलेली आहेत. मग पूर्वी बैल हे एक म्हणजे त्याचं साधन होतं पण बैलाला पण आपण म्हणजे पूजनीय ठरवलेलं आहे. आणि ह्या भूमिकेतून पर्यावरण फक्त पर्यावरणामध्ये एक दिवस साजरा करण्यात काही अर्थ नाही आहे, परंतु ते जे जे आपल्यासाठी उपयोगी आहेत, जे जे आपल्यासाठी सहयोगी आहेत, सहकार्य आहेत, त्यांची सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे भारतीय संस्कृतीचं आद्य कर्तव्य होतं. आणि त्या भूमिकेतून आपल्याला ह्या चातुर्मासमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या. मातृदिन, पर्यावरण दिन. आता आपला मूळ जो विषय होता तो कोणता विषय
तर शुभ इच्छा. आता हे जे सगळे आहेत हे भारतीय परंपरा इथं उत्सवाच्या रूपाने दिलेलं आहे पर्यावरण दिनाबाबत, त्यानंतर इथं मातृ दिनाबाबत आपल्याला जे वेगवेगळी परंपरा दिलेली आहेत त्या परंपरा आपल्याला माहिती आहे का, हा सगळ्यात पहिला भाग. कारण काय, परंपरा तुटायला वेळ लागत नाही. कोणताही गुण जर स्थिर करायचा असेल तर 3 पिढ्या जातात आणि जर पूर्णपणे नष्ट करायचं असेल तरी ते 3 पिढ्यात पूर्णपणे नष्ट होतात. आजोबांनी एखादं पेरलं तर नंतर मग तिसऱ्या म्हणजे नातवांनी ते जर मग नातवाकडे ते पूर्णपणे नष्ट होतं किंवा ते व्यवस्थित उगवतं. ह्या भूमिकेतून ज्यावेळेस मग परंपरा आपण परंपरेचा विचार करतो त्यावेळेस किंवा परंपरेचा विचार करतो त्यावेळेस मागच्या पिढीने जे काही आपल्याला दिलं थोडंसं शिकून हे करून, नंतर मग जे आता 50च्या आसपास जे आहेत त्या लोकांनी ते समजून घेऊन कृतीत आणण्याचा प्रयत्न केला का. जर ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला नसेल आणि येणाऱ्या पिढीला जर आपण देऊ शकलो नाही, पण देण्यासाठी माझी मानसिकता किंवा प्रयत्न नसेल तर पुढच्या पिढी ते संपूर्ण नष्ट होऊन जाईल आणि ते परंपरा तिथं खंडित होते. आणि दुसरी परंपरा जी आहे हे डेची, ती परंपरा सुरू झाली की नंतर आपल्यालाच कळणार नाही की माझी आयडेंटिटी म्हणजे मी भारतीय आहे. माझी भारतीय म्हणजे त्याच्यामागे नेमकं काय आहे, तर मी जर भारतीय असेल तर माझी एक परंपरा आहे, माझी एक विचारधारा आहे, म्हणजे माझ्या देशाची विचारधारा आहे, परंपरा आहे, ते मला माहिती असायलाच हवी. जर ते मला माहिती नसेल तर मी भारतीय म्हणून म्हणण्याचा काही अधिकार नाहीच आहे. फक्त मी एका ठिकाणी राहत असेल तर मी कदाचित ते कायदेशीररित्या मी भारतीय सिटीजन ऑफ इंडियन म्हणत असेल, पण आपल्या परंपरेच्या दृष्टिकोनातून, भावनिकतेच्या दृष्टिकोनातून आणि प्रेमाच्या दृष्टिकोनातून आणि निसर्गाच्या दृष्टिकोनातून मी भारतीय ठरू शकणार नाही. या भूमिकेतून मी ज्यावेळेस ह्याबाबत अज्ञानी आहे हे मला समजू लागेल की मी अज्ञानी आहे ह्याची जाणीव होणं म्हणजे शुभ. थोडक्यात प्रथम मी अज्ञानी आहे हे शुभ आहे. का, तर आपल्याला जर वाटत असेल मी ज्ञानीच आहे तर माणूस कुठलीही परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि जे त्यांना माहिती आहे तेच श्रेष्ठ आहे की तेच योग्य आहे असं वाटत असेल तर आपल्या भारतीय परंपराबद्दल मी अज्ञानीच आहे आणि जोपर्यंत मी अज्ञानी आहे तोपर्यंत ते शुभ नाहीच आहे. आणि ज्यावेळेस म्हणजे अज्ञानी आहे ह्याची मला जाणीव झाली हे शुभ आहे. आणि अज्ञान जे आहे ते अज्ञान काढून ज्ञान मिळवण्यासाठी जे प्रयत्न करण्याची जी इच्छा ज्यावेळेस निर्माण होती ती इच्छा म्हणजे शुभ इच्छा. मग थोडक्यात ज्ञान मिळवण्याचा विचार प्रथम येतो आणि त्यानंतर इच्छा व्यक्त होते. आणि ही जी आहे अज्ञान आणि हे ज्ञान, थोडक्यात ही जी इच्छा मला आहे म्हणजे शुभ इच्छा तेव्हा ठरेल हितं अज्ञान आणि हितं हे प्रयत्न इज इक्वल टू शुभ इच्छा. हे जे ह्या पार्श्वभूमीनुसार आपल्या संस्कृतीने जे शुभेच्छा हा शब्द जो दिलेला आहे, मी प्रथम अज्ञानी आहे हे जाणणं म्हणजे ते शुभ आहे. आणि त्या शुभ असल्यामुळे का, तर मी किमान माझी सुरुवात तरी होईल आणि ते अज्ञान काढण्याची जी इच्छा आहे ती इच्छा मिळून माझी शुभेच्छा होते, शुभ इच्छा. त्या दृष्टिकोनातून माझ्या ज्या परंपरा आहेत, परंपरा मला माहिती नसेल तर परंपरा मी जाणून घेण्यासाठी माझी आणि परंपरेबद्दल मी अज्ञानी आहे हा विचार माझ्या मनात येत असेल तर ते शुभ आहे. आणि ते जाणून घेण्यासाठी मी प्रयत्न करत असेल आणि त्याच्याबद्दल जर मी विचार करत असेल तर ती इच्छा व्यक्त झाली तर ती शुभेच्छा आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण शुभेच्छा देत असेल आणि तो प्रयत्न करत असेल
तर ती खरी शुभेच्छा ठरेल. फक्त आपण मेसेज फॉरवर्ड केले किंवा आता तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आहोत की मातृदिन किंवा पितृदिन ह्या ठिकाणी एक सेलिब्रेशन केलं जात आहे. कसं तर वर्षभरात आपण आई वडिलांना विचारायचं नाही. आणि असं काही काही ठिकाणी युक्तिवाद असतो की आता या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना वेळ मिळत नाहीये, त्यामुळे वर्षातून एक दिवस आईसाठी किंवा एक दिवस वडिलांसाठी ठेवायचा आणि त्या दिवशी आपण आई वडिलांसोबत राहायचं. अरे तो जो भाग आहे मी बाकी सगळ्यांसाठी वेळ काढतोय आणि आपले जे जनक आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही माझ्याकडं. हे भारतीय विचारधारेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. कारण ही पाश्चिमात्य लोकांची विचारधारा आहे की म्हणजे ते आईला वापरायचं आणि सोडून द्यायचं. पण आपली मातृधारा आपली तशी नाही आहे विचारधारा. आपली विचारधारा आहे की 24 तास आई तुझ्यासोबत आहेच. आणि ती जी आहे त्या भूमिकेतून आपण जर पाहत असेल आणि करत असेल तर ते आपल्याला मातृदिन म्हटल्यापेक्षा पण बाकीचे काय आपण मगाशी पाहिलं की आपल्या परंपरा ज्या आहेत श्राद्धमध्ये आपण फक्त जिवंत असणारे आई वडिलांना नव्हे तर आपल्याला एक मार्गदर्शन आहे की माझे जे गेलेले पूर्वज आहेत ते पण माझे आई वडील सगळे आहेतच आणि त्यांना मी आठवायला पाहिजे. आणि त्या भूमिकेतून ते आपल्याला श्राद्ध हा भाग दिलेला आहे आणि ते 15 दिवस आपल्या संस्कृतीत दिलेले आहेत. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आता जे काही शेवटचं फक्त एक सांगतो की बऱ्याच ठिकाणी आता सेलिब्रेशन केलं जात आहे. आई वडिलांना समोर बसवायचं, त्याचे हात पाय धुवायचे, फोटो काढायचा, सोशल मीडियावर सर्क्युलेट करायचं आणि खालती लिहायचं आम्ही म्हणजे पेरेंट्स डे सेलिब्रेट केला किंवा नंतर मातृदिन आम्ही साजरी केली. फक्त पाय धुतल्यानं फोटो काढून मी संपूर्ण जर परत सोशल मीडियावरती पाठवत असेल तर येणाऱ्या पिढीला आपण एक मिस मॅसेज देतो आहे, एक चुकीचा संदेश देतो आहे की आई वडिलांना प्रेम करणं म्हणजे वर्षातून फक्त एकदाच त्याचा पाय धुणं आणि ते पण कशासाठी तर फोटो काढून जगाला दाखवायचं. पण आपली संस्कृती म्हणते की आई वडिलांची जी इच्छा आहे ती तू पूर्ण केलास का? आई वडिलांची जी मानसिकता आहे ती तू पूर्ण केलास का? जर तू तशी पूर्ण करत असेल तर तुला पाय धुण्याचा अधिकार आहे. जर खरोखरीच आई वडिलांची इच्छा आहे ती सम्यक तनोती ती संतान की मी खरा संतान होण्याचा मी प्रयत्न करत असेल तर ते आपण मातृदिन साजरा केल्यासारखं होईल. नाहीतर फक्त आपण ते आंधळं कर्मकांड ठरेल आणि ते आंधळं कर्मकांड ठरलं तर आपण जे म्हणतोय की माझा जे धर्म आहे धर्म सांभाळा म्हणजे धर्म सांभाळा म्हणजे नेमकं काय तर त्याच्या मागे जी एक परंपरा आहे, त्याच्या मागे एक जो भाव आहे, त्याच्या मागे जो एक विचार आहे तो विचार समजून घेणं म्हणजे धर्म सांभाळणं. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण हे जे आज पाहिलं की धर्म सांभाळणं म्हणजेच आपली जी परंपरा सांभाळणं आणि परंपरा सांभाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की आम्ही मानतोय तर पुढच्या आठवड्यात मानणं म्हणजे नेमकं काय शुभेच्छा आपण समजून घेतली. आता येत्या वेळेस आपण मानणं हे समजूया आणि इतकं बोलून माझं भावपुष्प पूर्ण करत आहे. येतो धर्म सतो जय. नमस्ते.